नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील। तर चला मित्रांनो, तुमचा वेळ न घालवता आम्ही आमच्या आजच्या पार्टीला चालू करतो आणि भाजी बनवण्यासाठी चालू करतो। तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत। तर मित्रांनो, बघू शकता इकडे चूल आम्ही मांडलेली दगडाची, तर शेतामध्ये विहिरीवरतीच पार्टी चालू आहे। झाड आहे सावलीला मस्तपैकी, आणि अशा पद्धतीने आमच्या इकडं सगळे वाजतात चालू आहे। कारण जाळ घालायला शेतामध्ये पळाट्या किंवा लाकडं हुडकावं लागते, तर सगळं लाकडं बिकडं सगळे हुडकून आणून आम्ही चूल पेटवलेली आहे। आता चुलीचा चांगला पेट धरलेला आहे, आणि आता मीठ, हळद आणि अद्रक पेस्ट असं कालून घेतलेलं आहे। तर भगुनं आणलेलं आहे मोठं, जेणेकरून आपल्याला भाजी पुरवली येईल। तर मालकाकडून भगुनं घेतलं विहिरीच्या, तर मसाला हे सगळं घेतलेलं आहे। तर मसाला कालवायला चालू आहे, आणि कालून डायरेक्ट चुलीवरतीच टेकलेलं आहे। तर बघू शकता हे आता इकडं सगळे बसलेले आहेत, तर कारण आता मटण शिजायला टाकलेले आणि चौकून जाळ घालण्यासाठी 1 वाजतात आजूबाजूनी जाळ घालत आहेत। तर बघू शकता इकडं जाळाचा भडका झालेला आहे, आणि व्यवस्थित असं जाळ पण लागलेलं आहे। तर मित्रांनो, बघू शकता लांब अशा काटक्या हुडकून आणलेल्या आहेत। आम्ही 10 मिनटं तर काटक्या हुडकीत होतो, कारण जवळपास तर लाकडं नव्हते, मग हुडकून लांबवून आणली लाकडं, आणि आता जाळ लावलेलं आहे। आणि सगळं होऊन आपलं मटण पण आता निम्म्याच्या जवळजवळ शिजत आलंच असेल। तर चला बघा आता व्हिडिओ शेवटपर्यंत, कारण आता उकडणं झाल्यानंतर आपल्याला करायची भाजी। तर बघा आता जाळ लावायला चालू आहे। तर इकडं आता वाजतात, त्यांना म्हणलं घ्या एकदा बघून कसं झालं कसं नाही। तर ते लागलेत बघायला, तर इकडं द्यायला लागले तर बघण्यासाठी शिजले का नाही ते। तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही। तर त्यांच्याकडे दिले, तर बघू शकता इकडं वातावरण किती मस्तपैकी आहे ना। इकडं आता कांदा चिरण्यासाठी केलं आहे चालू, कारण आता आपल्याला भाजी करायची म्हणल्यानंतर कांदा तर लागणारच आहे। मग काय भावानं केलं चालू कांदा चिरायला, आणि इकडं मग कांदा चिरून झाल्यानंतर मसाला पण म्हणलं आता घ्या भावानं फोडून, मग काय आता मसाला पण घेतला फोडून। तर इतका भरपूर झाला मसाला असं म्हणा लागले तर वाजतात। तर 5 माणसाची भाजी करायची, त्यासाठी संपूर्ण असं पोळ्या फोडून आणि मसाला एका जागेवर करून ठेवायचा, जेणेकरून आपल्याला एकखट्या सर्व मटेरियल टाकता येईल। तर कांदा पण चिरला आहे मस्तपैकी, आणि असं मटेरियल एका ताटामध्ये घ्यायचं काढून, आणि मग नंतर अद्रक पेस्ट, पुन्हा अजून खोबरं, पुन्हा टेस्टिंग पावडर हे आहे ते एका पुडीत उलचक टेस्टिंग पावडर तर सांगायचं झालं तर थोडंच टाकावं लागते। तर बघू शकता इकडं आता हे उकडून घेतलेलं आहे, सगळं उकडलेलं आहे। आणि आता धरण्यासाठी कसं आहे, आता शेतामध्ये असल्यामुळं इथं धरण्यासाठी नाही काही, मग आता म्हणलं ह्यांनी धरा बाबा, एका चड्डीचं कापड आहे म्हणजेच पोळणार नाही। तर धरलं, मग काय म्हणलं आता ठेवा साईडला। तर बघू शकता इकडं आता ठेवून काढायचं आपल्याला परातीमध्ये। तर परातीमध्ये काढता वेळेस त्याला म्हणलं बाबा आता हे पळीत आणली लोकांकडून, तर बघू किती निघतं आहे किती पळ्या, कारण पुन्हा वाढताना पण वाढ झाली पाहिजे व्यवस्थित सगळ्यांना सारखी सामान। तर 1 झाली, नंतर आता ही दुसरी पण भरली, 2 झाल्या, तर बहुतेक 5च्या आसपास होतील असं वाटायला लागलं मला पण। तर बघू शकता किती भरतात ती, तर 3 झाल्या, तर मटण आहे 2.5 किलो। तर बघू 3 झाल्या, आता 4 आणि 5 होतात का नाही। ही 4थी पण पडली, आणि आता ही 5वी, तर 5 पण पडल्या, म्हणजे फुल भरून जरी टाकल्या तरी 5 जणांनी 5 पाळ्या असं व्यवस्थित वाढ होणार आहे। तर शेवटी आपण हातानं पण वाढलं तरी पण अंदाज आता कळतो आहे, कारण आपण पळीनं काढलेलं आहे त्याच्यामुळं अंदाज कळतो आहे। हे फिक्कं पाणी आमच्या लागतं आहे बघा मिस्त्रीला, कारण आमचे मिस्त्री जरा तिखट खात नाहीत, तर त्याच्यामुळं त्यांना पण पाणी लागणार आहे, त्याच्यामुळं ठुलं आहे। आणि आता बघू शकता इकडं तेल टाकून घेतलं आहे, तर सोयाबीनचं तेल एकदम व्यवस्थित असं टाकून घेतलं आहे मस्तपैकी असं। आता तापलं, आणि तापल्याच्यानंतर आपण टाकून घेणार आहोत मध्ये मसाला। तर पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं टाकून आपलं जे कांदा चिरलेला आहे, तरी कांदा ही आपण पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे, कारण नंतर पुन्हा भाजत नाही तळत नाही कांदा, त्याच्यामुळं कांदा, नंतर टोमॅटो जर असेल तर टोमॅटो पण पहिल्यांदाच भाजून घ्यायचं। तर आपल्याकडं तर टोमॅटो नाही, तर मालकाच्या घरी येऊन एक आणलेला कांदा तेवढाच होता, तर दुसरे कांदे नंतर आणायचे लांबून खाण्यासाठी। तर तोपर्यंत म्हणलं घ्या भागून, आता शेतामध्ये म्हणल्यानंतर काय, मग आता एवढंच भागून घ्यावं लागेल। आणि मग आता ह्यांनी म्हणलं बाबा पटापटा जाळ घाला, कारण
उन्हाचा कहर झालेला आहे, दुपारची वेळ आहे आणि मग त्याच्यामुळं आपलं जाळ चौकून घातला दोन्हीकडून काटक्या. तर ह्याला लागले पोळायला. तर ह्याला म्हणलं बाबा उठतो. तर मग हे काय लागलं उठायला. त्याला म्हणलं इकडून मग मी थोडा बाजूला सरकतो. तर मी थोडा बाजूला सरकलं मग काय त्याला हलवायला सांगितलं कांदा, कारण कांदा साईडला जास्त गेला का नाही हलवला तर साईडचा गेलेला कांदा करपतो. त्यासाठी साईडनं मध्ये ढकलं म्हणलं, तर मग मध्ये ढकलायला चालू केलं. तर मग मध्ये ढकलून झालं. तर हे तर काय इकडं बघा बसलेत आमचे वस्ताद दुसरे ती मसाला घेऊन. तर त्यांना म्हणलं मसाला राहू द्या, आधी बाकीचं राहिलं टाकायचं, कारण मसालाच घेऊन आधी टाकून काय करायचे. तर इकडं आपल्याला खोबरं राहिले, पीठ राहिले, असं भरपूर असं मध्ये मसाला राहिला अजून टाकायचा दुसरा वेगळा आहे ती. तर आधी आता आपल्याला खोबरं, नंतर आपलं बाजरीचं पीठ असते तर ते पण टाकून घ्यायचे. तर त्याच्यामुळे म्हणलं तू थांब जरा बा. तर इकडं बघा हलवायला चालू, इकडं मटेरियल मध्ये पडलेलं भगोन्यामध्ये, कारण नाही जर त्याला हलवलं तर मटेरियल करपून जाण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळं हात थोडासा चालवावं लागतं, म्हणजे मग ते मटेरियल व्यवस्थित भाजते मध्ये पडलेलं. तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता इकडं चालू आहे. तर जवळजवळ आता भाजतच आलं आहे कांद्याचं जे हे टाकलेलं आहे आपण, कांदा एक चिरून. तर आता हे बघू शकता हे बहुतेक कच्ची पोळी की पण टाकली त्यांनी, तर मी बघितलेली नाही. तर मसालाच आहे. तर मसाला एक पोळी टाकून घेतलेली पहिले तर, आणि आता हे टाकायचं आहे. तर अजून खोबरेचं राहिले टाकायचं. तर खोबरं टाकायचं. तर त्याला म्हणलं बा खोबरं घे, आणि त्याचं तर मिठीचे पहिल्यांदा मसालाच टाकायची, कारण खोबऱ्याच्या आधी मसाला टाकून जमत नाही, मग नंतर खोबरं भाजत नाही, असं भरपूर प्रॉब्लेम असतात. तर त्यांना भाजी केलेली नाही, तर त्याच्यामुळं ते त्याला वाटायला आधी मसालाच टाकावं काय की. तर बाकीच्या पोळ्या राहिल्या होत्या. तर आता भाजलं सगळं, मग टाक म्हणलं तर टाकलं सगळं. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि भाजू द्यायचं चांगलं व्यवस्थित, जेणेकरून चांगलं ती भाजून घेईन. तर ह्याला म्हणलं घे पाणी. आता मग काय एक तांब्यावर पाणी टाकायचं. तर थोडंच पाणी टाकायला पाहिजे. बघू आता हे किती टाकता येते. तर थोडंच टाक, थोडंच टाक. बस 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 बस. भास्कर, अरे बाबा भास्कर. तर थोडं जास्तच झालं पाणी, तर थोडं कमीच टाकायचं बरं का. आणि त्या मटणातलं देखील टाकलं का तरी बी चालतंय. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं शिजू द्यायचं इतक्यामध्ये, आणि नंतर मग मटणात जर पाणी असेल तर अशा पद्धतीनं बघू शकता. इकडं आता थोडंसं टाका म्हणलं पाणी, मग टाकून घ्यायला लागले थोडं पाणी. तर मटणातल्या पाण्यानं जरा भाजी व्यवस्थित शिजते. तर हे पाणी आपल्या चांगलं पाणी टाकण्यापेक्षा मटणातलंच पाणी टाकायचं, जेणेकरून पहिल्यांदा मसाला व्यवस्थित शिजून व्यवस्थित होतो आहे. तर टाका म्हणलं आता किती आपले 5 माणसं आहेत. तर 5 माणसाच्या हिशोबानं टाकायचं झालं तर 3 तांबे खूप झाले, आणि या मटणामध्ये 1 गिलास बरं आहे, म्हणजेच 3-3.5 तांबे आणि 5 माणसं व्यवस्थित खूप झाले. तर आता वरून घेतली आपण ही टाकून कोथिंबीर, आणि नंतर आपण टाकायची ही टेस्टिंग पावडर. तर एका माणसाला एक चिमूटभर उलचीक जर झाली तरी खूप झाली. तर टेस्टिंग पावडर जास्त झाल्याच्या नंतर पोटात गडगड होते किंवा संडास लागणे असे भरपूर प्रकार होतात. तर त्याच्यामुळं थोडीच टाकायची, जेणेकरून भाजीला टेस्ट चांगली येईल आणि व्यवस्थित अशी जेवण वाटेल आणि पोट पण साफ राहील. तर अशा पद्धतीनं थोडीशी टाकून घ्यायची. तर भात झाली म्हणलं तर टाका. तर मग टाकून घेतली चौकून, आणि मग नंतर हलवून घ्यायचं भाजीला, जेणेकरून व्यवस्थित असं मिक्स होईल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. तर चला आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय